नमस्कार. सगळ्या पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं समर्थ पॅनलच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि 2016 ते 2026 हा संपूर्ण कालावधी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वात या संपूर्ण संचालक मंडळाने काम पाहिलं. आणि ते काम पाहत असताना जवळजवळ 2021 पर्यंत आमचा संपूर्ण 5 वर्षाचा कालावधी हा संपला. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष कोविडची आणि त्याच्यानंतर कोल्हापूरच्या आमच्या सहकारी जे सभासद आहेत त्यांच्याकडनं आम्हाला वारंवार ज्या कोर्ट कचेऱ्या करायला लागल्या आणि त्या कोर्ट कचेऱ्यांमुळे ही निवडणूक लांबत गेली. आणि आता सुद्धा जवळजवळ 17,500 मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा जो डाव होता तो आमचे जे सहकारी कलाकार मित्र आहेत त्यांनी त्या डावामध्ये यश मिळवलं. म्हणून जवळजवळ 17,500 मतदार या निवडणुकीपासून वंचित राहिलेले आहेत. खरं तर ती केस 10 जूनला हायकोर्टामध्ये संपणार होती आणि त्याच्यानंतर तो अधिकार त्या 17,500 मतदारांना मिळणार होता. पण झाल्या त्या गोष्टी झाल्या आणि आता आपण येत्या 7 जूनला आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरं जातोय. जसं आता सन्माननीय काझी साहेबांनी सांगितलं की पूर्ण इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये संपूर्ण मराठी चित्रपट महामंडळाच्या संपूर्ण इतिहास आपण पाहिला म्हणजे अगदी व्ही शांताराम आणि भालजी पेंढारकर यांच्यापासून ही सुरू झालेली परंपरा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा अशी गोष्ट झाली जो ऐतिहासिक गोष्ट म्हटलं किंवा सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेलेली गोष्ट असं म्हटलं तर आमच्या कार्यकाळामध्ये चित्रपट महामंडळाच्या स्वतःच्या 3 वास्तू झाल्या आणि त्याही करोडो रुपयाच्या. मुंबईमध्ये आपण एक सरकारने दिलेली जागा होती त्या जागेमध्ये आपण महामंडळाचं ऑफिस चालवत होतो. दरवर्षी धाकधूक असायची की यावर्षी आपलं रिन्यू करून मिळतंय की नाही, डोक्यावर आपल्याला छप्पर असणार की नाही. म्हणून मग मुंबईमध्ये सगळ्यांना सेंटर पडेल अशा अंधेरी या ठिकाणी जवळजवळ 2.5 ते 3 कोटीची वास्तू आपण अंधेरीमध्ये महामंडळाच्या नावावरती विकत घेतली. चित्रपट महामंडळाच्या मुख्य कार्यालय कोल्हापूरमध्ये एक जे आहे त्याच्यापेक्षाही मोठं कार्यालय चित्रपट महामंडळाला मिळावं आणि त्याच्यासाठी मुख्य कार्यालय न विकता चित्रपट महामंडळाचं कोल्हापूर मधलं जवळजवळ 2,000 ते 3,000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आपण कोल्हापूर स्टेशनच्या अगदी समोर ते आपण ऑफिस घेतलं जेणेकरून सगळ्यांना मध्यवर्ती कार्यालय जवळ पडलं पाहिजे. पुण्यामध्ये चित्रपट महामंडळाचं स्वतःचं कार्यालय नव्हतं ते आपण स्वतःच्या मालकीचं घेतलं. म्हणजे ज्या काही आम्ही जेव्हा कारभार हातात घेतला तेव्हा साधारणतः 2 ते 2.5 कोटीच्या ठेवी होत्या, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर जेव्हा मेघराजी भोसले नेतृत्व करत होते 2-2.5 वर्षातच जवळजवळ आपण 8 कोटी रुपयापर्यंतची मजल मांडली. तर हे सगळं श्रेय जे जातं ते हे संपूर्ण त्या संचालक मंडळाला जातं आणि त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला म्हणून चित्रपट महामंडळाच्या एवढ्या मोठ्या वास्तू झाल्या. विविध गोष्टी विविध उपक्रम चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून आपण केले. मग ते डिजिटायझेशन असेल किंवा वयोवृद्ध कलाकारांना मानधन योजना जी होती त्याच्यामध्ये वाढ केली. त्याच्यानंतर आपण सरकार दरबारी मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र थिएटर मिळावे याच्यासाठी आपण तेव्हाही प्रयत्न केले आणि आता जवळजवळ त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळताना दिसते. कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच घोषणा केली की प्रत्येक एसटी डिपोच्या इकडे 100 कपॅसिटीचं कंटेनर एसी थिएटर हे उभारलं जाणार आहे. ते एक्सक्लुसिव्हली मराठी सिनेमासाठी असणार आहे. त्याच्यासाठी मराठी चित्रपट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा पुढाकार हा निश्चितपणे महत्वाचा आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये जर का आता आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन बघितलं असेल तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा एक प्रस्ताव ठेवण्यात आला की मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र थिएटर उभारली जाणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा जी काही नियमावली आणि काय सूचना असतील त्या चित्रपट महामंडळाकडे मागितलेल्या आहेत त्याही पुरवल्या जातील.
अशा विविध गोष्टी या चित्रपट अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या या गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा कलाकारांना काम मिळत नव्हतं आणि सगळीच मनोरंजन सृष्टी ठप्प पडली होती, तेव्हा चित्रपट महामंडळाच्या वतीनं मदतीचा हात दिला गेला आणि प्रत्येकाला त्या काळामध्ये धान्याचं किट घरोघरी पोहोचवण्याचं काम चित्रपट महामंडळाच्या वतीनं केलं. अशा असंख्य गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्यापर्यंत त्या पोहोचलेल्या असतीलच. आणि आता पुढे जाऊन आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, त्या म्हणजे विक्रम गोखले यांनी जी आपल्याला जागा दिली, जी जमीन दिली, ती जमीन कुठल्याही संचालकाच्या नावावर नाही. खूप लोक आरोप करताना आता दिसून येत आहेत की त्यांनी ती जागा विकली वगैरे. तर मुळात ती जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नावावरती केलेली आहे आणि ती त्याची कागदपत्र आहेत. फक्त झाली अशी गोष्ट की त्यांनी ती कोविड काळात आपल्याला जागा दिली आणि त्याच्यानंतर आमचा कालावधी संपलेला होता आणि आमचा कालावधी संपलेला असल्यानंतर आम्हाला विशिष्ट गोष्टी करण्याचीच परवानगी असते. म्हणजे कामगारांचं वेतन असेल, ऑफिसचं लाईट बिल असेल किंवा एखादी वैद्यकीय मदत असेल, या सगळ्या गोष्टी चित्रपट महामंडळाचे संचालक करू शकतात. तिथे वृद्धाश्रम बांधण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करण्याचा अधिकार हा मुळात आम्हाला संचालक म्हणून नव्हता, कारण आमचा कार्यकाळच पूर्ण झालेला होता. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकलो नाही, कारण नंतर प्रशासक नेमला गेला. सो आता तो कार्यकाळ जेव्हा पुन्हा सुरू होईल, नवीन संचालक मंडळ येईल, तेव्हा आम्ही त्या संचालक मंडळामध्ये असूच. त्यामुळे त्या बाबतीत ज्या काही घोषणा आहेत किंवा त्या गोष्टी ज्या काही करायच्या आहेत, ती जी काही कुदळ मारायची आहे ती मला वाटतं आनंद शिंदे साहेब स्वतःच्या हातानेच मारतील आणि मग त्या वृद्धाश्रमाचं काम सुरू होईल अशी ग्वाही मी देतो. आणि मला असं वाटतं की खूप काही गोष्टी करायच्या आहेत. तर सगळंच मी न बोलता अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सुद्धा विस्तृतपणे याविषयी माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय उमेदवार, समर्थ पॅनलचे उमेदवार आणि आमच्या विनंतीला मान देऊन या प्रसंगी उपस्थित असलेले मीडियाचे सर्व पदाधिकारी मित्र, गेली 10 वर्ष चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून आम्ही असंख्य कामे केलेली आहेत. सातत्याने पहिल्या 4 वर्षातच फार मोठी भरीव अशी कामं केलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सुचनजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्यालाही दिलेले आहेत आणि कामे आहेत. परंतु आता मग काय आरोप प्रत्यारोप किंवा काय आम्ही केलं लोकांना वाटतं, तर ते डिटेल्स दिलेले आहेत आम्ही आपल्याला. आपण पाहाव्यात त्या खऱ्याच केलीत की नाही हेही चेक करावं आणि कुठे वाटतं तर प्रत्येक ऑफिसमध्ये याचे डॉक्युमेंट्स आपल्या उपलब्ध आहेत. प्रामुख्याने आता मग पुढे काय करणार सर 2026 ते 31 या माध्यमातून आम्हाला आपल्या पुढे मांडायचं आहे. आणि त्यासाठी ज्या 17 कॅटेगरी आहेत त्यातील 17 कॅटेगरीचे उमेदवार आम्ही त्या पद्धतीने निवडले होते. दुर्दैवाने नीलमताईंनी माघार घेतली, कारण त्यांनी फार मोठा उपदेश दिला की एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींना मान दिला पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतःहून त्या नीलमताईंची पूर्ण खात्री होती की त्यांचं काम पाहून त्या प्रचंड बहुमताने निवडून येणार होत्या. कारण वर्षाताईंबरोबर सुद्धा मी मागील 5-10 वर्ष काम केलेलं आहे. परंतु बिझी व्यक्तींच्या वेळेचा प्रॉब्लेम असतो, त्या किती वेळ देऊ शकतात याबद्दल शंका असते. परंतु नीलमताई असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आपल्याला बालरंगभूमी असेल, नाट्यपरिषद असेल, या काम करून दाखवलेलं आहे. प्रचंड मोठे काम करण्याची त्यांची इच्छा असते आणि करत असतात. परंतु त्या म्हटले की नाही, वर्षाताई सिनियर आहेत तर आपण त्यांना मान देऊ, त्यांना अजून काम करायचं त्यांना करायला देऊ. त्यांनी माघार घेतली. खरं तर आम्ही संपूर्ण त्यांचे आभारी आहोत की आम्हाला निश्चित वाईट वाटतं की ते आमचे नाही, कारण आम्हाला यायचं होतं 17च्या 17 पैकी जिंकून यायचं होतं. म्हणून आम्ही नीलमताईंना उभं केलं आणि त्या अगोदर वर्षाताईंना सुद्धा विचारलं होतं. अगोदर नाही म्हटल्या, परत तयार झाल्या, असो तो विषय असो. परंतु आता मी हे सांगतो की जे उर्वरित 16 उमेदवार आहेत ही निवड करताना फार विचारपूर्वक आम्ही निवड केलेली आहे की जे व्यक्तींचं काहीतरी समाजामध्ये वजन आहे, त्या क्षेत्रामध्ये वजन आहे, त्या विभागात वजन आहे. फक्त कारण महामंडळ फार मोठं महामंडळ, जेव्हा मी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून भारतभर फिरतो त्यावेळेस भारतामध्ये एकमेव अशी संघटना आहे की ज्यामध्ये निर्मात्यापासून स्पॉट बॉईज पर्यंत सर्वांचा समावेश आहे. इतर संघटना पाहिल्या तर निर्मात्यांची वेगळी असते, कलाकारांची वेगळी, आर्ट डिरेक्शनची वेगळी, टेक्निकल वेगळं असतात. भारतात एकमेव अशी संघटना आहे आणि 65,000 सभासद असलेली संख्या भारतात कुठलीच नाही. फार मोठ्या बॅकग्राऊंड असलेली संख्या आहे. 60 वर्ष जुने अनेक मान्यवरांनी याचं अध्यक्षपद संचालक पद भूषवलेलं आहे. तर अशा या फर्म्सचा
किंवा संस्थेचा केवढा मान राखला पाहिजे, केवढं काम या संस्थेमार्फत झालं पाहिजे या विचाराने आम्ही हे पॅनलची बांधणी केलेली आहे. सर्वच आमचे जे सहकारी आहेत त्या विभागातले मास्टर आहेत आणि फक्त मास्टर म्हणजे काम केल्यामध्ये तर मास्टर आहेतच, परंतु कलाकारांसाठी काम करणारे, वेळ देणारे आहेत. जसं आता सुशांतजी राजकारणात असले तरी ते कलाकारांसाठी सतत काम करतात. कारण आपण नेहमी म्हणतो की कलावंतांना राजाश्रय याशिवाय पर्याय नाही, तर त्याशिवाय काम होत नाही. सर्व पक्षीय विचारांचे लोक असले पाहिजेत. मी काल सांगितले की राजकीय पक्षांचे सांस्कृतिक सेल सुद्धा असले पाहिजेत. सत्तेत असतील, विरोधात असतील, पण त्यांचा उपयोग कलाकारांसाठी होतो. त्यामुळे यांचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे चांगल्या कामासाठी. यासाठी आम्ही हे लोक निवडलेले आहेत आणि प्रत्येकाला एक विजन दिलेलं आहे. आपल्याला डॉक्युमेंट्स मध्ये ते डिटेल्स असतीलच. आमची व्यवस्थित स्वतःची प्रोफाईल्स आहेत. आम्ही काय करणार आहोत म्हणजे आनंद शिंदे जे समजा गायक आणि संगीतकारांचं नेतृत्व करतायत, त्या क्षेत्रात आम्ही काय केलं पाहिजे, कुठे कमी पडतोय. सुभाष नकाशे सरांचा पूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार आहे की नृत्य कलावंतांचे काय प्रॉब्लेम आहेत आणि त्यांच्यासाठी काय करायचंय. डिरेक्शन मध्ये दीपक कदम असतील, अजित शिव यांचाही पूर्ण तयारी की आता नवीन नवीन येणाऱ्या दिग्दर्शनासाठी काय केलं पाहिजे. इंटरनॅशनल सिनेमा असतील किंवा भारतीय सिनेमाच्या रेसमध्ये आपला मराठी सिनेमा कसा पुढे जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी काय करता येईल. त्यामुळे त्याचप्रमाणे डीओप मध्ये असतील, आर्ट डिरेक्शन मध्ये, सर्व डिपार्टमेंट मध्ये असतील. आणि प्रामुख्याने मी आणि सुनील महाजन या निर्मात्यांचं आम्ही नेतृत्व करतोय. तर मी स्वतः निर्माता आहे, त्यामुळे निर्मात्यांचं काय दुःख आहे. निर्मिती करणं सोपं आहे, परंतु त्यानंतर जे पुढच्या ज्या गोष्टी आहेत ते फार अवघड आहेत. प्रामुख्याने वितरणाचा प्रश्न, आता सुशांतजींनी सांगितल्याप्रमाणे वितरणासाठी आम्ही जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाही, थिएटर संख्या वाढत नाही, तोपर्यंत मराठी पिक्चर चालणार नाही, मराठी पिक्चरला शेअर मिळणार नाही. आणि मराठी चित्रपट निर्मात्यांनी नेहमीच भांडायचं आणि मग त्यासाठी शिवसेना मनसेने रस्त्यावर यायचं, प्रत्येक थिएटरवाल्यांना सांगायचं की नाही मराठी पिक्चर लागला पाहिजे. पण ही गरज नाही. जर आपली संख्या वाढली, आपला प्रेक्षक ग्रामीण भागामध्ये आहे, त्या प्रेक्षकांमध्ये छोटे छोटे थिएटर तयार झाले, तर प्रत्येक निर्मात्याला कमीत कमी आमचं प्लॅन आहे 300 ते 500 थिएटर्स असे उभे करायचे. एका थिएटरमध्ये एका वीकमध्ये 10,000चा शेअर आला तरी लाखो रुपये त्याला मिळतील आणि कुठलाही मराठी निर्माता लॉस मध्ये जाणार नाही. हा प्रामुख्याने आमचा प्लॅन आहे. त्यानंतर महत्वाचा प्लॅन आहे की इंटरनॅशनल फेस्टिवल, इंटरनॅशनल मार्केटमध्ये मराठी सिनेमा कसा पोहोचेल, त्याचा तिथे विक्री कशी होईल, राईट्सची विक्री कशी होईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला मराठी चित्रपट महोत्सव कसा होईल. प्रामुख्याने आशिष शेलार साहेब अतिशय ऍक्टिव्ह सांस्कृतिक मंत्री आहेत आणि हे सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे. त्यांचं म्हणजे की प्लॅन द्या आम्हाला, आम्ही प्लॅन निश्चित अंमलात आणू. चित्रपट महामंडळाच्या मंडळामुळे त्याची मान्यता रद्द झाली, ती सुद्धा 1 महिन्यात पूर्ण करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले. त्यासाठी भक्कम असं एक संचालक मंडळ देणं आणि कलावंतांसाठी काम करणं. त्यावेळी 65,000 कलावंत आपले विसंबून आहेत. स्पॉट वाईज असतील, लाईट मन असतील, भविष्यात कुशल कामगार किंवा आपण ज्याप्रमाणे म्हणतो की कुठेही जॉब गॅरंटी नाही आहे इंडस्ट्रीमध्ये, अशा वेळी त्यांना कुठेतरी हे करून देणे. माननीय उद्योग मंत्री असतील, ते सांगतात की तुम्ही फक्त कलेवर विसंबून राहू नका, तर तुम्ही काहीतरी साईड बिझनेस करा, जेणेकरून तुमच्या फॅमिलीला एक गॅरंटी भेटेल, काही इन्कम मंथली येण्याची गॅरंटी भेटेल. त्यामुळे आमचा प्रयत्न की कलाकारांना इतर व्यवसाय कसे करता येईल कला यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. असे असंख्य प्लॅन आमच्या भविष्यात आहेत. यात प्रामुख्याने निर्माता, नवीन कुशल कारागीर तयार करणे, आहे त्या लोकांना चांगलं त्या त्या विभागाचं ट्रेनिंग देणं, कॉस्ट्युम असेल, मेकअप असतील, इतरही कास्टिंग करतात, यातून कशा प्रकारे त्या कलावंतांना मदत होईल किंवा भविष्यात कॉम्पिटिशन मध्ये कसं टिकता येईल, मराठी सिनेमा इतर स्टेटच्या सिनेमा आणि हिंदी सिनेमाला कसा फाईट देऊ शकेल. कारण आपण पाहिलं तर सर्वात आपल्याला हिंदी लँग्वेज मराठीला दुश्मन आहे त्याचे सिनेमा क्षेत्रात, कारण इझिली आपण तिकडे अट्रॅक्ट होतो. परंतु साऊथ मध्ये मी पाहिलं की ते रिजनल लँग्वेजला जास्त प्रेम करतायत. आपले सुद्धा सिनेमा चांगले आहेत, तर ते पाहायला लोक काय येत नाहीत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक प्रेक्षकांचा वर्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे म्हणतो की मराठी प्रेक्षक पाहणारे चित्रपट जेवढे लोक पाहतात त्यांना महामंडळाचं मेंबर करून घेणं. आम्ही त्यासाठी घटनेमध्ये सुद्धा तरतूद केलेली की पहिले त्यांना मतदानाचा अधिकार नाही, पण ते महामंडळाचे मेंबर असतील, मराठी रसिक प्रेक्षक म्हणून ती कॅटेगरी केलेली की त्याचा एक डाटा असेल की समजा पुण्यामध्ये 1 लाख आहे, तिकडे 50,000 आहेत, बारामतीमध्ये, खेडेगावात आहेत, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमचा एक मेंबर असेल, तो या लोकांना मेंबर्स करेल. याचा फायदा निर्मात्यांना होईल. प्रमोशन करताना टार्गेटेड लोकांपर्यंत जाहिरात कशी जाईल, त्यांच्यासाठी काही स्कीम करता येईल का. 1 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलो, त्यांना काही स्कीम दिली तर त्यातले 10,000 लोक आले तर एवढं इन्कम होईल. अशा बऱ्याच गोष्टी केल्या तर मराठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये यायला तयार आहे. परंतु आजकालचं सर्वच बजेट जाहिराती याच्यामुळे त्याची पब्लिसिटी होत नाही. प्रेक्षकांना चित्रपट आला कधी गेला कधी तो समजत नाही.
तर तो चित्रपट वितरणाबाबत फार काम करण्याची गरज आहे. आणि यासाठी प्रसिद्धी ही फार महत्वाची गोष्ट आहे. चित्रपटाची प्रसिद्धी कशी करायची, कशी जावी, यासाठी यातले मातब्बर गणेश गारगोटे हे पहिल्यांदाच आम्ही प्रसिद्धीमध्ये असा व्यक्ती घेतलेला आहे. म्हणजे तुमच्यातला व्यक्ती आम्ही घेतलेला आहे की जेणेकरून पत्रकारांचे असतील प्रॉब्लेम आणि प्रसिद्धी माध्यमांचे प्रॉब्लेम असतील ते कसे सरकार पुढे मांडता येतील आणि त्याचा सिनेमाला कसा फायदा होईल, अशा अनेक गोष्टी आम्ही या विभागातून करणार आहोत. निश्चितच हे संचालक मंडळ येणारच आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरतोय. 10 वर्षापूर्वी कदाचित लोकांना चित्रपट महामंडळ माहीत सुद्धा नव्हतं. स्वतःची प्रॉपर्टी नव्हती. आमचं पुण्याचं ऑफिस तर 1 महिना याच्या ऑफिसमध्ये एक खुर्ची टाकायची, दुसऱ्या महिन्यात तो काढायचा बाहेर, दुसरीकडे जायची ही अवस्था होती. त्यानंतर आम्ही 11 ऑफिसेस केली. फक्त पुणे, मुंबई, कोल्हापूर पुरतं महामंडळ मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात गेलं पाहिजे. विदर्भ मराठवाड्यासाठी कलाकारांसाठी सुद्धा महामंडळ आहे. यासाठी आम्ही काम केलेलं आहे. तर निश्चितच याचा फायदा होणार आहे. जरी ही निवडणूक म्हणजे आपण पाहिलं 45-50,000 तसे वर्ग सभासद आहेत. 10 तारखेला निकाल आहे. आमच्या लादली गेली, अचानकपणे लादली गेली. आदल्या दिवशी रात्री काढून उद्यापासून फॉर्म भरायचे. तरी भक्कमपणे मी सांगतो की आमचे आत्ताचे उभा असलेले 14च्या 14 उमेदवार हे बहुसंख्य मताने निवडून येणार, याबद्दल काही शंकाच नाही. मित्र, आपल्या या माध्यमातून एवढंच सांगतो, मला कुणावर आरोप करायचे नाही, काही नाही. मध्ये आपण एक व्हिडिओ पाहिला असाल, गेले 30 वर्ष मी मराठी रंगभूमी असेल, मराठी सिनेमा असेल, सिरियल असेल, वितरण असेल, इव्हेंट मध्ये कॉर्पोरेट इव्हेंट असेल, या क्षेत्रात काम करतोय. अतिशय नम्रपणे काम करणारा मी व्यक्ती आहे. कधी कुणाची माझे वाद नाहीत, माझे दुश्मन नाहीत, काही नाहीत. आणि परमार्थी घराण्यातले आई वडील मालकरी असलेल्या घराण्यातला मी आहे. फक्त मला काही लोकांनी उचकवलं आणि मुद्दाम प्रयत्न केला, त्यामुळे मला ती बोलायची गरज होती. असे काही ठिकाणी बोलणं पण गरजेचं आहे. कारण आपलं कर्तृत्व जर क्लिअर असलं, तुम्ही तुमच्या काळात केलं असेल तर तुम्हाला अधिकार आहे पुढच्यानी काय केलं विचारायचा. आणि आमच्याकडनं पूर्ण त्याची लिस्ट आहे की आम्ही काय केलं, लेखी आहे, यात आम्ही नाही. 52 वर्षात आम्ही का छाती टोकपणे होऊ शकतो की 52 वर्षात जे झालं नाही ते आम्ही 4 वर्षात केलं. त्यामुळे तुमच्या चुकीमुळे तुम्ही त्रास दिल्यामुळे इलेक्शन 10 वर्ष लेट होतीये. झाली तरी तुम्ही अचानक लादली, कशी लादली हे पण लोकांना माहितीये. भविष्यात या जे लोक यामध्ये सहभागी करतात, सहभागी ते कुठेही दिसणार नाहीत, कधी कुणाला मिळणार नाही. 24 तास काम करणारे आमचे कार्यकारिणी स्वमालकीचे स्वतःचे हे करून लोकांना 5,000 पासून 5-5 लाखापर्यंत औषधोपचारासाठी मदत केलेली. कलाकारांचे मेडिक्लेम व्हावेत, कलाकारांना हक्काचं घर मिळावं, अशा अनेक गोष्टी आम्ही भविष्यात करणार आहोत. एवढीच देतो की कुणीही काही आरोप केले तर निश्चित आपण आमची जी खात्री करा, संपर्क साधा. आणि आमच्याकडे प्रत्येक आम्ही काम केलेल्याचा पुरावा आहे. आम्ही सांगतो की 1 रुपयाचाही कुठं भ्रष्टाचार किंवा त्याचा दुरुपयोग महामंडळाच्या पैशाचा कधी आमच्याकडून झालेला नाही आणि होणारही नाही. आणि भविष्यात आम्ही हे जे 14 आणि आमचे 2 आलेले अपक्ष 16 संचालक हे सर्वांचे सेवक म्हणून काम करू आणि महामंडळाची उंची अजून उंच नेईल एवढीच खात्री करतो. आणि सर्वांनी आम्हाला पाठबळ द्यावं, आशीर्वाद द्यावे एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 1-2 गोष्टी फक्त सांगायच्या राहिल्या, महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे आमच्या विरोधामध्ये काही समाज माध्यमांवरती, व्हॉट्सअपवरती पसरवलं जातंय की एका मताला समर्थ पॅनल 5,000 रुपये देत आहे. तर मला पण विचारायचं आहे, ज्यांनी आरोप केलाय की त्यांच्या माध्यमातून जर का मिळत असतील कुठे कोणाकडे जाऊन तर आम्हालाही सांगा, आणि कोण वाटतंय तेही सांगा. तर मी आता नुकतंच पोलीस स्टेशनमध्ये बोललो आणि ज्या व्यक्तीने आमच्याविषयी पसरवण्याचं काम केलंय त्याविषयी तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही सगळे उमेदवार आता त्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला जाणार आहोत. जी व्यक्ती आमच्या काय होतं की हे करताना ना खूप त्रास होतो. आपण कितीही काही झालं तरी कुठल्या तरी प्रोजेक्ट मध्ये एकमेकांना भेटतो, एकमेकांसोबत काम करतो, एकमेकांना भेटायचं असतं, एकमेकांसोबतच इतकंसं आहे आपलं सगळं जग. त्याच्यात हे सगळं केल्यानंतर आपल्याच लोकांच्या विरोधात तक्रार करावी लागते. म्हणजे आम्हाला समोरूनच सांगण्यात आलं म्हणजे की तुमच्यावरती अशा पद्धतीचा आरोप लावला गेलाय, जर का तुम्ही यावर काय ऍक्शन घेतली नाही तर तुमच्यावरती अडचण येऊ शकते. आता आपल्यावरती अडचण येऊ नये म्हणून आता जाऊन तक्रार करायला लागते. ही एक गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची होती. एक महत्वाची घोषणा मेघराज राजे भोसले करायचे राहून गेलं त्यांच्याकडनं की सरकार आमचं आहे, आम्ही सरकारमध्ये आहोत,
जे ऑफिस मुंबईतलं गेलंय ते परत मिळवल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो आणि ते रवींद्र नाट्य मंदिरलाच कसं येईल हे मी ठामपणे सांगतो आणि असा विश्वास व्यक्त करतो. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं पहिलं चित्रपट संमेलन हे येत्या 6 महिन्यात दिवाळीच्या दरम्यान खूप थाटामाटात साजरं होईल. ते मुंबईत होईल का पुण्यात होईल का कोल्हापूरमध्ये होईल हे लवकरच जाहीर करू. पण पहिलं चित्रपट संमेलन होण्याचा मान जो आहे तो आपल्याला अनुभवायला मिळेल आणि ज्याच्यामध्ये सगळे घटक, मग तो स्पॉट बॉय असेल, त्याच्यासाठी कार्यशाळा असेल, एडिटरसाठी कार्यशाळा असेल, म्हणजे परिसंवाद असतील, विविध गोष्टी त्याच्यामध्ये दाखवल्या जातील, शॉर्ट फिल्म दाखवले जातील, काही सिनेमांचं प्रमोशन केलं जाईल, काही सिनेमांचे प्रीमियर होतील, असं चित्रपट संमेलन करण्याचा आमचा मानस आहे आणि ते पहिलं संमेलन करण्याची आमची इच्छा खरं तर 2021 पासून होती, पण आमचे सगळे अधिकारच गेले त्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही. दुसरी गोष्ट, जे आरोप प्रत्यारोप करतायत, मी आरोप नाही करत, पण माझ्या मित्राला फसवलं गेलं. माझ्या एका प्रतिस्पर्धी उमेदवाराकडनं, मी ज्या लोअर विभागामध्ये राहतो त्या लोअर विभागामध्ये माझा मित्र राहतो संजय घावरे, त्याला फसवलं गेलंय त्या उमेदवाराकडनं. तर मला असं वाटतं की ते जे काय फसवलं गेलंय संजय, ते मी जाहीर करू का? करू शकतो ना? तर एकट्याला जे फसवलंय त्याच्याबरोबर असंख्य कलाकार आहेत. त्याविषयी दीपक कदम यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, त्यांनी ती नीट सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्हाला माहिती आहे एक कलांगण नावाची संस्था आहे. संस्था आहे म्हणजे संस्था आता केली आहे. ही कलांगण नावाची संस्था आपल्यातलेच काही संचालक होते, काही कलाकार होते, त्यांनी केले. या संस्थेने एक भूखंड मिळवला आहे खांदेश्वरला, सरकारचा सिडकोखंड घेतला आहे पनवेलमध्ये खांदेश्वरला. तो जो भूखंड आहे तो पत्रकार आणि कलाकार अशा लोकांसाठी राखीव भूखंड होता, तो त्याने घेतलाय. आता त्या भूखंडामध्ये BDSR नावाचा जो बिल्डर आहे त्याला त्याने तो डेव्हलप करायला दिला होता. 3 माळ्यापर्यंत ती बिल्डिंग बनली आहे आणि त्याच्यानंतर त्या बिल्डरवरती काही घोटाळ्याचे आरोप झाले. पडळकर म्हणून जे आपले आमदार आहेत सन्माननीय, त्यांनी हा प्रश्न विधानसभेत घेतला होता आणि तिथून त्याची चौकशी चालू झाली आणि ते सगळं बंद झालंय. मला असं वाटतं की एखादी गृहनिर्माण संस्था किंवा एखाद्या संस्थेने हा जर प्रोजेक्ट करायला घेतला असेल तो प्रायव्हेट बिल्डरला का दिला हा एक प्रश्न आहे. प्रायव्हेट बिल्डरला दिला असेल तर कंस्ट्रक्शन कॉस्ट म्हणून लोकांकडनं पैसे घेतले गेले. मला वाटतं 13 लाख 15 लाख असे घेतलेले आहेत. जमिनीचे पैसे 5.5 लाख आधीच घेतलेले. जमिनीचे भाडं किंवा मालकी असं जे काय तो प्रकार आहे तो मला माहित नाही. तो संजय चांगल्या प्रकारे अजून सांगू शकतो काय आहे ते. ज्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांना पावत्या दिलेल्या आहेत, त्यांना मेंबर करून घेतलेलं आहे सोसायटीचं, त्यांना कुठल्याही मिटिंगला बोलवलं जात नाही. काही लोकांचे पैसे स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर घेतले आहेत. ते घेऊ शकतात की नाही हा कायदेशीर बाब मला माहित नाहीये, पण ते मला वाटतं की घेऊ शकत नाही. जर तुमची सोसायटी असेल, तुमची गृहनिर्माण सोसायटी केली असेल तुम्ही, तर कोणाची पैसे तुम्ही अकाउंटवर घेऊ शकत नाही. तिसरी गोष्ट, सरकारचा नियम आहे की एका फ्लॅटला 1 पार्किंग फ्री असते सरकारकडनं, असं माझ्या माहितीनुसार. मग पार्किंगचे पैसे आम्हाला रोखीने द्या असं कुठल्या आधारावर बोलू शकतात? कारण हे मागितलेले आहेत. आता हे संजय अजून चांगल्या प्रकारे सांगू शकेल. हा, विजय राणे आहे त्याच्यामध्ये, उमेदवार आहेत, माझ्या विरोधात आहेत म्हणून बोलतोच नाहीये, कारण हा विषय खूप आधीपासून चालू झालेला आहे. दिग्दर्शक आहेत, दिग्दर्शक कॅटेगरीमध्ये भरला आहे आणि जो भूखंड आहे तो राखीव असल्याने ज्यांना घरं नाहीत अशांचे राखीव आहे. पण त्याच्यामध्ये सभासद झालेले आहे हे सगळे वेल एस्टॅब्लिश लोक आहेत, म्हणजे ज्यांना खरोखरच नीड आहे, खरोखरच गरज आहे अशी लोकच नाहीत त्याच्यामध्ये. अशा लोकांनी जे पैसे भरले आहेत त्या लोकांना फक्त एरा मारायला लावतायत की आज होईल उद्या होईल, तुम्हाला मिटिंगला नंतर सांगू, अमुक तमुक सगळ्या गोष्टी आहेत. कारण ते म्हणतात की पैसे घेतले तर आम्हाला एक रजिस्ट्रेशनचं कागद तर द्या तुम्ही, आमचं नाव कुठे आहे सोसायटीमध्ये ते दाखवा. ते काही होत नाहीये. तिसरी गोष्ट अशी आहे की बिल्डरला भूखंड दिल्यानंतर त्याला FSI मिळतो.
FSI मिळाल्यानंतर ते 100 मला वाटतं फ्लॅट मिळणार आहे तिथे आणि मेंबर फक्त 55 ते 57 काहीतरी मेंबर आहेत. संजय किती आहे टोटल? 55 मेंबर आहेत. हा. त्या व्यतिरिक्त 100 फ्लॅट. त्या व्यतिरिक्त 100 फ्लॅट मिळणार आहेत. त्या 100 फ्लॅटचं काय करणार आहे? म्हणजे हा कळीचा मुद्दा आहे, विचारण्यासारखा मुद्दा आहे. आणि हे कोणाचं प्रायव्हेट लँड असते तर चालली असती. गव्हर्नमेंटकडनं ज्या उद्देशाने घेतले आहे तो उद्देश सफल झाला की नाही एवढं बघावं लागेल आपल्याला. मी सगळे पत्रकार जे आहेत त्यांना विनंती करतो की कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी आम्हाला जरूर विचारा. मी आत्ता जे आरोप केला तुम्ही जे तो भूखंड घोटाळा केलेला आहे त्याचे का तुमच्याकडे पुरावे आधारे आहेत का तुम्ही असं नाही, आमच्याकडे समोरच पुरावा आहे हो आणि पत्रकार आहेत ते. त्यांनी जे आम्हाला सांगितलं किंवा आमची इतर जे काही सहकारी लोक आहेत त्यांच्याकडनं पत्रकार आणि कलाकार दोघांनाही फसवलेलं आहे. आणि हे पत्रकार आणि कलाकार यांच्यासाठीच ती योजना आहे. त्यांनी काही लोकांनी नातेवाईक पण त्याच्यात आहे आणलेली. आम्हाला संजयकडनं ही गोष्ट कळली, इतर जे आहेत गोष्ट त्यांच्याकडनं. आणि पुरावे असतील तर हवे असतील तर आम्ही सादर करू. अनेक निर्माते येतात हौशेन औषध आपल्या इंडस्ट्रीमध्ये. त्यांचे बरेच लोक कनेक्ट असतात. डिजिटल मार्केटिंग असेल, PR असेल, अनेक लोक त्यांच्यासाठी काम करतात 5-5, 6-6 महिने. पण बऱ्याचदा हे निर्माते काय करतात, काम करून घेतात आणि नंतर त्यांच्या हक्काचे पैसे देत नाहीत. एक तर सिनेमा फ्लॉप झाला किंवा पैसे संपले, गणेश सरांना व्यवस्थित माहिती आहे. किंवा काही मीडिया हाऊसेसशी त्यांचे टायअप असतात, त्यांचे पण ते पैसे बुडवतात. यातले 80% निर्माते हे बाहेरचे असतात, परप्रांतीय. काम करून घेऊन हक्काचे पैसे देत नाहीत. तर महामंडळ अशा निर्मात्यांसाठी काही करणार का? किंवा महामंडळ या सगळ्याच म्हणजे नुसतंच ही कॅटेगरी असं नाही, पण महामंडळाशी संबंधित जेवढे पण विभाग आहेत या विभागा व्यतिरिक्त पण चित्रपट क्षेत्राशी संबंधित जी लोक आहेत त्यांच्या जेव्हा तक्रारी महामंडळाकडे येतात तेव्हा आमची एक समिती आहे, लवाद समिती. त्या लवाद समितीचा महिन्यातून 2 वेळा त्याची एक तारीख असते. त्यावेळेला 3 ते 4 संचालक मुंबईतले त्या समितीचे बसतात. दोन्ही पार्टीला बोलवलं जातं, त्याची त्यांना नोटीस दिली जाते, काय आहे ते दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात. हे मुंबईमध्ये होतं तसंच ते पुण्यात होतं, तसंच ते कोल्हापूरमध्ये होतं. आणि हे आज नाहीये, हे वर्षोनवर्ष चालत आलेलं आहे. पण याच्यासाठी गोंगपड अशी आहे ना की आता चित्रपट महामंडळ ही इतकी जुनी संस्था आहे. आता चित्रपट महामंडळात आपल्याला काही मिळत नाही म्हणून लोकांनी वेगवेगळ्या संस्था काढल्या. सरकार दरबारी गेले की तुम्ही चित्रपट महामंडळाला जशी मान्यता दिली आहे तशी आम्हाला द्या, नाही तर आम्हाला देत नसाल तर त्यांना पण देऊ नका. हे आपलीच लोक आहेत. त्यामुळे कधी कधी काय होतं की हा मोठा होतोय पण हा मोठा होत नाही, ती एक संस्था आहे. त्या संस्थेचं श्रेय आहे. हे कोणी सुशांत सिलार किंवा मेघराज भोसले किंवा सुभाष नकाशे एकट्याचं काम नाहीये. हे व्ही शांताराम यांनी म्हणजे बालजी पेंढारकर, जयश्रीताई, बाबूजी वगैरे यांनी करून ठेवलं. आम्ही फक्त ते पुढे नेण्याचं एक काम करतो. पण आपल्यातलीच काही मंडळी जेव्हा असं वागतात तेव्हा आम्हाला पण खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं, खूप अडीअडचणी येतात. पण ही लवाद समितीच्या माध्यमातून पण अगेन मी तुम्हाला सांगेन की याचं एक एकी जर का ठेवली आणि हे एकच जर का ठेवलं ना तर मला वाटतं अशा पद्धतीची फसवणूक कोणी करू शकणार नाही. कारण महामंडळाच्या माध्यमातून लाखो रुपये आपण लोकांचे वसूल करून दिलेले आहेत. पण आता काय झालंय की ते सेन्सॉरसाठी एक आमची LOC ची एक जी होती की ते फक्त महामंडळाची LOC असेल तरच तुम्हाला सेन्सॉर मिळणार. पण त्याच्या सुद्धा आमची काही मंडळी आहे आपल्यातलीच, त्यांनी जाऊन त्यांना हे सांगितलं की नाही आमच्या पण तुम्ही याला हे द्या, मान्यता द्या, नाही तर त्यांचं काढून टाका. म्हणजे आम्हाला देत नाही त्यापेक्षा ठीक होतं, त्याच्यासाठी प्रयत्न करा ना, तुम्हाला मिळावं याच्यासाठी. महामंडळाचं काढून टाका याच्यासाठी जास्त प्रयत्न करतात. सुशांत, तू सेन्सॉरचा मुद्दा मांडलात ना, बरोबर आहे. कारण मंडळामध्ये त्याचा दुरावा असल्यामुळे सेन्सॉर निवडून करतं. 2-2 महिने निर्मात्यांना सेन्सॉरकडून सर्टिफिकेट मिळत नाही आणि दिलं तर UA देतात, तर UA देतात. हे काय झालंय त्याची आमचं मस्त पॅनल पुढाकार घेईल का? निश्चितपणे आपणच पुढाकार घेतो आणि त्याच्यासाठी आता इतर ज्या संस्था आहेत त्यांनी जे काही गोष्ट सांगितली, मग ते हिंदीशी संबंधित पण ज्या काही फेडरेशन आहेत, इम्पा असेल किंवा इतर काय असोसिएशन्स आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं ना की आमच्याकडे जर का तो प्रोड्युसर रजिस्टर असेल तर त्याला पण तुम्ही मान्यता द्या. मग काय रेकॉर्ड राहत नाही आणि तो रेकॉर्ड जर का एकाच थ्रू राहिला, आता मराठी सिनेमाची एकमेव संस्था आहे ना ही, तर मग तुम्ही ते अफिलिएट होणं गरजेचं आहे त्या निर्मात्याला.
तुम्ही तिकडे जाऊन फेडरेशनचं कार्ड काढून तुम्ही इथे येऊन मराठी चित्रपटाचं अनुदान किंवा सेन्सॉर कसं काय मागू शकता? पण समर्थ पॅनल निश्चितपणे आधी काम करत होतं आणि अजून जोमाने या जाचक अटी ज्या आहेत त्या आपण कमी करण्याचं काम निश्चितपणे करू. दुसरं पण असं आहे की बऱ्याच वेळा कलाकार प्रमोशन येत नाहीत, निर्माता पण त्रास होतो नंतर. त्यासाठी जर समजा सेन्सॉर त्या मंडळाकडे आले, निर्माता स्वतःला देऊ- नाही, ह्याच्यात गोष्ट अशी होती ना की काही निर्मात्यांना आम्ही वारंवार सांगत असतो की तुम्ही प्लीज जेव्हा येता प्रोड्यूस करायला तेव्हा येऊन भेटा, त्याविषयीची एक माहिती मिळवा. तुम्ही माहिती पुस्तक पण आपण काढलेलं आहे ते तुम्ही घ्या. होतं असं की माझ्याकडे पैसे आले की मी उठतो, मला कोणीतरी स्टोरी ऐकवतो, मग मला असं वाटतं की नाही माझा हा पुतणे आहे त्याला मी हिरो म्हणून घेतो, आणि मग अशा पद्धतीने तो जेव्हा सिनेमा होतो तेव्हा 4 दिवसांनी त्यालाही असं वाटायला लागतं अरे मॉनिटरच्या समोर बसून काय ऍक्शन असतं म्हणायचंय, मग तो 6व्या दिवशी डायरेक्टर पण झालेला असतो. मग अशा निर्मात्यांचं काय होतं की नाही होतं असं, आणि अशा निर्मात्यांचं काय होतं मग की त्याच्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना कळत नाहीत. मग ऍग्रीमेंट ही एक जी गोष्ट आहे, कारण कॉन्ट्रॅक्ट होणं खूप गरजेचं आहे, हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. हे स्पॉट बॉय साठी पण तेवढंच गरजेचं आहे, कारण हे लिगल डॉक्युमेंट आहे. ते डॉक्युमेंट तुम्ही बनवा ना कलाकाराबरोबर की बाबा एवढ्या कालावधीमध्ये आम्ही शूटिंग पूर्ण करू, एवढ्या कालावधीमध्ये डबिंग पूर्ण करू, तू प्रमोशनला आलास तर तुला तुझे पैसे मिळतील. हे तुम्ही करा ना कॅटेगरी वाईज. आज आपण कुठल्याही कंपनीमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला जो पगार मिळतो तर आपण त्यांचं लिगल डॉक्युमेंट साईन करतो ना, मेल तर करतोच ना. बरं आता ते पण नाही राहिलेलं फिजिकल. तुम्ही त्या मेलवरती फक्त येस नो काय तुम्हाला रिप्लाय करायचा तो करा, इतकं साधं झालंय, पण ते करत नाहीत आपली लोक. आणि अग्रीमेंट फॉर्मॅट पण आपल्याकडे महामंडळाकडे वकील पण आहे, पण नाही लोकांना तेवढा वेळ नाही आहे, आणि मग कोणी पैसे बुडवले की मग महामंडळ काहीच करत नाही. समर्थ पॅनलचा अध्यक्ष पण उमेदवार पण असेल.